नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ करत असतो. आज जरा थोडा वेगळा विषय आहे आणि नेहमीपेक्षा खूपच वेगळा आहे. तो म्हणजे पिढीजात येणाऱ्या जे गुणसूत्र असतात त्याविषयी मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे. आता हा व्हिडिओ जर तुम्ही नीट व्यवस्थित शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला त्यातलं सायंटिफिक जी गोष्ट आहे ती बरोबर समजू शकेल. आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करताना आधी आपण थोडीशी माहिती घेऊ की बाबा जी गर्भपेशी तयार होते तर ती 23 गुणसूत्र आईकडनं, 23 गुणसूत्र वडिलांकडनं येऊन ती 46 गुणसूत्रांची ती पेशी तयार होत असते. म्हणजे एक बालक जन्माला येतं. हे सायन्स आहे. आता हे 23 गुणसूत्र जी वडिलांकडनं आणि आईकडनं येणार आहे तर त्या 23 गुणसूत्राला जी कनेक्टिंग लिंक असते वरती, तर ती सर्वात महत्त्वाची लिंक असते. तर त्या लिंकमधनं आपल्याला या सर्व गोष्टी पुढे येत असतात. आता समजा 23 गुणसूत्र वडिलांकडनं, 23 गुणसूत्र आईकडनं, तर मग वडिलांच्या आईवडिलांकडनं 11.5 तिथे येत असतात. अशी ती लिंक वरपर्यंत 4थ्या पिढीपर्यंत सरकत असते आणि मग 5व्या पिढीला एक होतो तो गुणसूत्र आणि मग ती DNA लिंक तिथं संपत असते. 6व्या याच्यापासून DNA लिंक संपत असते. तर अशा पद्धतीने जो ट्रॅव्हल गुणसूत्रांचा, आपण त्याला क्रोमोझोम म्हणू, तर तो ट्रॅव्हल जो होत असतो वरपासून खालपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत, तर तो खूप महत्त्वाचा ट्रॅव्हल आहे. आता मला बऱ्याच वेळेला लोक सांगतात की बाबा माझ्या मुलीचं लग्न झालं आणि ती सासरी निघून गेली, तर मग आता तिचं सगळं बदलेल ना. तर मी म्हणलं मी त्याच्यामध्ये काय बदलणार आहे? काहीच बदलत नाही. कारण काय, अन्नरस जो दिलेला असतो मुलीला, म्हणजे आईच्या गर्भातनं जो दिलेला असतो तो कधीच बदलत नाही. आणि ते जे असलेले गुणसूत्र, क्रोमोझोम जे आईवडिलांचे, ते सगळे तसेच पुढं सरकत असतात आणि तेच पुढं कार्यान्वित असतात. त्यामुळे बदल असा काही घडत नाही तिथं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की बदल जर घडला समजा पुढे, तर बदल घडतो म्हणजे कसा की ज्यावेळेला त्यांना मुलं होतात पुढे, तर त्यावेळेला जो DNA वेगळा, म्हणजे नवऱ्याचा जो DNA असतो हा वेगळा तिथं क्रॉस ओव्हर होत असतो. त्याच्यामुळे मग मुलाकडनं म्हणजे नवऱ्याकडनं येणारे जे काही गुणदोष असतात ते तिथं ॲड होऊन मग पुढे येणाऱ्या अपत्यांमध्ये येत असतं. असं ते पुढं एक एक स्टेप पुढं चाललेलं असतं. आता याचा उपयोग मी कसा करून घेतला, तर मी स्वतः ॲस्ट्रॉनॉमर आहे आणि ॲस्ट्रॉनॉमर असल्यामुळे मी वेगवेगळ्या पत्रिका बघत असतो. तर त्या वेगवेगळ्या पत्रिकांवरून जे काही मला दोष दिसत असतात की ते मग दोषाचा मी विचार केला की बाबा हे जे दोष आहेत हे कुठून आले असावे. तर आता काही वेळेला कसं असतं की वर्ष 1 पासून आत्तापर्यंत काही तसं काही दिसत नसतात, काही कर्म केलेली, आणि तरी काही दोष आलेले असतात. तर मग ते दोष कुठून आले, तर त्याचा उपयोग आपण, हा जो आत्ता मी जेनेटिकल मॅप सांगितला तर त्याचा उपयोग तसा करून घेतला मी आत्ता. आणि मी तसं लोकांनाही सांगितलं की बाबा असं तुम्ही असा जर विचार करत आलात आत्तापर्यंत तर तुम्हाला असलेले जे गुणदोष आहे ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येतात की आपणच कळतात की अरे हां, हे असं आहे. म्हणजे याचा अर्थ आता समजा माझ्या वडिलांना काही प्रॉब्लेम असेल किंवा आजोबांना काही प्रॉब्लेम असेल किंवा माझ्या आईच्या वडिलांना किंवा आजोबांना काही प्रॉब्लेम असेल पणजोबांना, तर ते सगळे माझ्या याच्यामध्ये गुणसूत्राच्या मार्गाने मायामध्ये येणार आहेत आणि तिथून पुढं माझ्या मुलामध्ये सरकणार आहेत. हे एकदा लक्षात यायला लागल्यानंतर मग मी पण पुढे थोडासा विचार केला की बाबा हे लक्षात आलेलं आहे आपल्याला किंवा अशा पद्धतीने आत्ता या आयुष्यामध्ये आपल्याला ते सगळं भोगावं लागते. आयदर चांगले आणि वाईट हे दोन्ही गोष्टी तिथं बघायला. वाईटच असं नाही आहे, एखाद्या वेळेला चांगलंही असतं, पण वाईट असलं की माणूस त्याचा जास्त विचार करू लागतो. की चांगलं असलं, भरपूर कोटी रुपये मिळाले तर त्याचा जास्त विचार करत नाही. पण काही विचित्रता आली तिथं किंवा कोणाला मुलं होत नाही किंवा कोणाला काही हातपाय लोळे नांगडे झाले किंवा काही मृत्यू होत आहेत वेडवाकडे काही, असं जर काही दिसायला लागलं तर मग माणूस मागच्या याचा विचार करायला लागतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती उपाय काढण्याचा प्रयत्न करत जातो. मग त्याच्यावरती उपाय जे दिले जातात तर तेही उपायांमधनं असे उपाय की ज्याचा मेनली जे जेनेटिकल याच्याशी संबंध असतो त्या याचा दोषाचा, त्याच्यावर बऱ्याच वेळेला उपाय दिलाच जात नाही. वेगळेच काहीतरी उपाय दिले जातात आणि त्यातनं मग काहीच होत नाही आणि मग माणूस कंटाळून जातो की बाबा काहीच होत नाही आहे.
आणि कारण तिथे त्याचा बेसच चुकीचा ठरलेला असतो, कारण तो जेनेटिकल याच्यावर पहिल्यांदा उपाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही पुढं जे काही दैवी उपाय आहेत हे पुढं करायला पाहिजे. आता जेनेटिकल उपाय याचा अर्थ काय करायचा, की काही वेळेला ऑपरेशन पद्धतीने करावं लागतं, जेनेटिक्समधनं काही चेंजेस करावे लागतात, किंवा मग आता ते ऑपरेशन न करण्यासारखं लायकीचं आहे, म्हणजे ते नाहीच करता येणार इथे. तर मग त्या ठिकाणी मग वरच्या 3-4 पिढ्या बघितल्या जातात. तर म्हणजे मी स्वतः बघितल्या जातात की नाही हे मला माहिती नाही, पण मी स्वतः अशा पद्धतीने काम करतो किंवा मी वरच्या 2-3 पिढ्या बघतो आणि मग त्यातनं असे काही दोष दिसत आहेत का असं बघितलं जातं. मग तिथं सांगितलं जातं हां माझा बाबा मामाचा मृत्यू झाला, किंवा याचा सर्पदंशून मृत्यू झाला, किंवा काय अशा वेगवेगळ्या पद्धतीने काय काय ॲक्सिडेंटल डेथ झाला, किंवा माझ्या काकाचं असं त्याला मूलबाळ झालं नाही, किंवा तो ब्रह्मचारी राहिला वगैरे वगैरे, असे वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आपल्याला दिल्या जातात. तर त्या माहितीचं जर का आपण व्यवस्थित पृथक्करण केलं की बाबा हां ह्या पद्धतीची इथे अशा अशा काही काही गोष्टी घडलेल्या आहेत, याचा अर्थ तो जो काही जे काही म्हणजे हे विचित्र आहे जे काही गोष्टी आहेत नॉर्मल ट्रॅकमध्ये चालणारा नाही, तर तो DNA मार्गाने पुढं सरकत असतो. तो जो काही गुणसूत्राचं माध्यम आहे त्यातनं पुढं सरकत असतो. आणि मग समजा एखादी स्त्री समजा गेलेली आहे, लवकर गेली किंवा गर्भाशयात गेली तर, किंवा तिची लवकर गेलेली आहे, तर तिच्या सगळ्या भावना वासना या सगळ्या शिल्लक राहिलेल्या असतात. तर मग त्याची जी तळतळ आहे ही पुढे सरकूच शकते ना. म्हणजे आपण नॅचरल विचार केला तर आपणही समजा एखाद्याला समजा आपण एखादं जर आपल्याविषयी वाईट वागतो तर आपण जी काही तळतळ देतो तर त्याला त्याचा त्रास होत असतो. आपल्याला हा दिसत नाही गोष्ट, मग पुढे जाऊन त्याला त्रास होत असतो हे नक्की असतो. किंवा आपल्याला जर कोणी तळतळ दिलं तर आपल्याला त्रास होतच असतो नक्की. तर हे सगळे आणि आता याच वर्तमान जन्मामध्ये झालं तर आपल्याला लक्षात येतात. पण जर मागच्या जन्मात काही झालेलं असतं तर त्या लक्षात येणार नाही. मग त्या लक्षात आणण्यासाठी आपण 2-3 पिढ्या वरच्या बघत असतो. आणि मग त्यातनं हा जेनेटिकल जो काही विषय आहे तो आपल्याला तिथं लक्षात येतो की बाबा हां असा प्रॉब्लेम आहे बाबा इथं. आणि मग बऱ्याचशे गोष्टी आपल्याला ते दिसून येतात की हां बाबा असं होतं आहे, ही गोष्ट आहे. मग याच्यातनं मग सोल्युशन कसं काढायचं. मग त्याचं सोल्युशन काही काही गोष्टी ज्या आहेत मग दैवी सोल्युशन असतात, किंवा काही योगातनं दिलेले सोल्युशन्स असतात, किंवा काही आपली चक्र जी असतात त्या चक्रांवरती औषध देऊन दिलेले असतात. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने मग सोल्युशन दिली जातात आणि मग त्यातनं तो प्रॉब्लेम सॉर्ट आऊट केला जातो. तर पण हा जेनेटिकल मार्ग म्हणजे गुणसूत्राचा मार्ग माहिती असेल तरच हा आपण प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू शकतो. आणि गुणसूत्र ही सगळ्यांना पुढं सरकतच असतात, म्हणजे असं कोणी डिनाय करू शकत नाही की मला गुणसूत्रच आले नाही का नाही, असं होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही आईच्या गर्भातनं जन्म घेता तर त्यावेळेला सर्व गुणसूत्र त्याचे आईवडिलांचे गुणदोष हे सर्व तुम्हाला येतच असतात. त्याच्यामुळे हा जर तुम्ही स्पेसिफिक विचार करत गेलात एखाद्या जातकाविषयी, किंवा तुम्ही स्वतःचाही जर विचार केलात असा, आता व एखाद्याला लक्ष्मी प्राप्त होत नाही, किंवा धंद्यामध्ये अडचणी येतात, किंवा आजारपण येतात, असं जर तुम्ही विचार केला तर मग तुम्ही 2-3 पिढ्या बघा वरती, किंवा असं काही तिथं काही वेगळं आहे का, विचित्र काही दिसतंय का काही, तर त्याच्यावरनं तुम्ही कळू शकतो की हां इथं असा प्रॉब्लेम आला होता इथं, मग त्याच्यावर काही सोल्युशन आहे का. मग त्याच्यावर जर बेसिकमध्ये सोल्युशन केलं आहे तर त्यातनं जो ट्रॅक उभा राहतो आहे निगेटिव्ह ट्रॅक तो ॲटोमॅटिक बंद होतो. आणि ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर तुम्हाला सपोर्टिंग ज्या काही गोष्टी आहेत ते सुरू होऊ शकतात आणि मग बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आऊट होऊ शकतात त्याच्यामध्ये. पण हा हल्लीच्या जगामध्ये कसं की हा जो काही मार्ग हा बघितलाच जात नाही, फक्त वर्तमानाचा विचार केला जातो आणि तुम्हाला दिलं जातं. आता लक्ष्मीप्राप्तीसाठी बऱ्याच वेळा दिले जातात. अनेक लोक लक्ष्मी संतती यासाठी आलेले असतात आणि ज्योतिषी लोक त्यांना म्हणजे त्यासाठीच दिले जातात लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा आहे. पण लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या बेसिक गोष्टी त्या आहे की नाही हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि ते बघितल्याशिवाय जर का तशाच दिल्या गेल्या तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मग काय होतं की मग जातक तो म्हणतो की अरे तुम्ही आम्हाला सांगितल्या काही गोष्टी, त्याचा उपयोग होत नाही, किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत, किंवा खूप संत होत आहेत, अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. तर मग त्यावेळेला जशी तुमची पार्श्वभूमी आहे की त्याचा DNA ट्रॅक नीट बघून त्याची म्हणजे किती स्वच्छता आहे, त्याचा हे किती आहे, त्याचं प्रारब्ध शुद्धी किती आहे, जर का नीट बघून जर का उपाय दिला गेला तर योग्य रीतीने तो उपाय कार्यान्वित होतो. आणि मग जातकही म्हणतो की नाही बाबा ठीक आहे आता उपाय चालू झाल्यानं काही वेळाने का होईना पण मी यातनं बाहेर पडणार आहे. आणि हे जे समाधान त्याला मिळत असतं तर त्या समाधानामधनं तो वारंवार तुमच्याकडे येत असतो.
आणि वारंवार आपल्याकडे वारंवार यावं असं मला तरी कधीच वाटलं नाही आजपर्यंत, की आज त्यांना जर का तुम्ही सेल्फ इंडिपेंडंट म्हणून किंवा हे तुम्हाला मी 2-3 वेळेला ये माझ्याकडं, पण त्याच्यानंतर तुला मी काही गोष्टी अशा सांगेन की तू इंडिपेंडंट बन, स्वतःचं स्वतः तयार कर काही गोष्टी आहेत आणि मग त्याच्यात तू सॉर्ट आउट कर. मी किती वर्ष तुला सारखा सॉर्ट आउट करणार तुझे प्रॉब्लेम, तुला सॉर्ट आउट करायलाच पाहिजे. तर मी पहिल्यांदा तुला काही गोष्टी मार्गदर्शन करेन, पण 3-4 वेळेला मीटिंग झाल्यानंतर तू स्वतः सोल्युशन काढायला पाहिजे याच्यावरती. मी तुला तो जो पाथ सांगतोय त्या पाथवरनं तू गेला तर ते सोल्युशन निघू शकेल. आणि म्हणजे आपल्यावरची डिपेंडेबिलिटी हळूहळू कमी करायची ना, त्यांनी इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. वारंवार आपल्यावर डिपेंड ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे ना. उद्या आपलं काय माहिती बरं वाईट झालं तर मग त्याने कवणावर राहायचं आणि मग त्याला म्हणजे आपण कुबड्याक दिल्यासारखं होतं. तर एक 4-5 तुम्ही त्याला सेटिंग द्या, 4-5 त्याला मार्गदर्शन करा, पण त्याच्यानंतरही त्यांनी स्वतःचं केलं पाहिजे. त्याने आपल्यावर डिपेंड नाही राहता कामा. आणि हा वेगळा मुद्दा आहे. तर हा DNA ट्रॅकवरनं जर आपण व्यवस्थित बघत गेलो तर त्याच्यामध्ये चांगले फायदे होऊ शकतात. तर आता हा मी ज्योतिषी लोकांना पण काही गोष्टी मला सांगणं आहे की बाबा हे त्यांनी विचार केला पाहिजे, किंवा जे जातक आहेत जे जातात त्यांच्याकडे किंवा येतात तर त्यांनी पण हा विचार केला पाहिजे की आपण वारंवार डॉक्टरकडे पण आपण वारंवार जात असतो, पण त्याची जर आपण मुख्य जो मुद्दा आपला काय होते याचं जर नीट आपण जर पृथक्करण केलं तर डॉक्टरकडे पण जायची वारंवार नाही पडणार ना. वारंवार जर डॉक्टरकडे गेलो आपण डिपेंडंट बनलो आपण डॉक्टरवरती, आणि मग त्याच्यातनं आणखीन प्रॉब्लेम. हा जर DNAचा जर नीट गुणसूत्रांचा नीट अभ्यास केला आपण तर त्यातनं तुम्हाला खूपशा गोष्टी कळू शकतात. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यावर तुम्हाला काही वाटत असेल किंवा कमेंट काही करायची असेल तर तुम्ही कमेंट जरूर करा. यामध्ये मी काही जो मार्ग सांगितला आहे तो मार्ग तुम्हाला आवडला असेल किंवा त्याच्यामध्ये नवीन काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. धन्यवाद.